नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जी-एस-टी रेट्स कसे अपडेट करायचे. जी-एस-टी रेट बदलण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. 1. करंट इयरचा बॅकअप घ्या आणि तो बॅकअप कॉपी करून ठेवा. 2. 22 सप्टेंबरच्या अगोदरचे ई-इन्व्हॉइस करायचे राहिले असतील तर ते सर्व इन्व्हॉइस पोर्टलला अपलोड करून घ्या. 3. ज्या एक्सपायरी स्टॉकच्या चलनच्या एंट्री मारल्या असतील त्या इन्व्हॉइसमध्ये कन्व्हर्ट करून घ्या. 4. 21 सप्टेंबर 2025 पर्यंतची सर्व सेल्स बिल एंट्री करून घ्या. तसेच जर चलन करून ठेवली असतील तर त्याची एंट्री करून घ्या. 5. जर तुम्ही ऑर्डर ॲप वापरत असाल तर सर्व पेंडिंग ऑर्डर्सची एंट्री करून घ्या. जी-एस-टी रेट्स कसे अपडेट करायचे ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. सर्वप्रथम www.acmeinsight.com/upgrade या साईटवरून जी-एस-टी पॅच इन्स्टॉलर ही ई-एक्स-ई डाउनलोड करून घ्या. ई-एक्स-ई रन करण्यापूर्वी सर्व पीसीवर सॉफ्टवेअर बंद आहे का हे तपासून घ्या आणि ही ई-एक्स-ई सर्व्हर पीसीवरून रन करा. ही एक्स-ई रन करतेवेळी राईट क्लिक करून रन ॲज ॲडमिनिस्ट्रेटर करा. मोर इन्फोला क्लिक करून रन एनिवेला क्लिक करा. समोर जी विंडो ओपन होईल त्या विंडोमध्ये नेक्स्ट या बटनाला क्लिक करा. फोल्डर एक्झिस्ट हा मेसेज आल्यास येस या बटनला क्लिक करा. यानंतर इन्स्टॉल या बटनाला क्लिक करा. सेटअप कंप्लीट झाल्यावर फिनिश या बटनाला क्लिक करा. आता सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर सिलेक्ट हियर या विंडोमध्ये GST_करंट इयर या नावाने एक नवीन डेटाबेस क्रिएट होईल. हा डेटाबेस सिलेक्ट करून एंटर की प्रेस करा. लॉग इन केल्यानंतर GST 2.0 अपडेट ही विंडो ओपन होईल. यामध्ये क्लिक हियर टू अपडेट या मेनूला क्लिक करा. जीएसटी रेट बदलण्यासाठी अपडेट GST% या मेनूला क्लिक करा. सेट HSN फॉर प्रोडक्ट ही विंडो ओपन होईल. यामध्ये आयटम नेम, HSN कोड, GST%, GST ॲप्लिकेबल फ्रॉम डेट यासारखे कॉलम दिसतील. यामध्ये गरजेनुसार मॅन्युअली एक आयटम सिलेक्ट करून एंटर की प्रेस करून नवीन HSN कोड आणि फ्रॉम डेट सेट करता येते. त्याचबरोबर एकाच वेळी एकापेक्षा जास्त आयटमचे देखील जीएसटी रेट बदलता येतात. यासाठी तुम्ही तुमच्या गरजेनुसार करंट GST%, मॅन्युफॅक्चरर, क्लासिफिकेशन ग्रुप, HSN कोड यासारखे फिल्टर लावून सिलेक्टिव्ह आयटम्सचे जीएसटी रेट्स एकाच वेळी बदलू शकता. उदाहरणासाठी आपण 12% जीएसटी रेट असलेल्या आयटम्सला 5% जीएसटी रेट कसा सेट करायचा ते पाहूया. यासाठी सर्वप्रथम करंट GST%च्या समोर 12% GST% सिलेक्ट करा. यानंतर जनरेट बटनाला क्लिक करा. आता स्क्रीनवर फक्त 12% GST% असलेले सर्व आयटम्स दिसतील. यापैकी ज्या आयटम्सचा जीएसटी रेट चेंज करायचा आहे तेवढे आयटम्स मार्क करून घ्या. सर्व आयटम्सचा जीएसटी रेट बदलायचा असेल तर मार्क ऑल बटनाला क्लिक करू शकता. आता सिलेक्ट केलेल्या आयटम्सला नवीन जीएसटी रेट कोणता लावायचा आहे तो लिस्टमधून सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेली सर्व माहिती तपासून अपडेट GST% या बटनाला क्लिक करा. यानंतर ओके बटनाला क्लिक करा. कन्फर्मेशन मेसेज येईल. येस या बटनाला क्लिक करा. जीएसटी रेट अपडेशन प्रोसेस सुरू होईल. प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर सेट अकाउंट फॉर HSN कोड ही विंडो ओपन होईल. ओके या बटनाला क्लिक करा. यानंतर एक्झिट या बटनाला क्लिक करा. प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर कॉपीड सक्सेसफुली असा मेसेज येईल. ओके या बटनाला क्लिक करा. अशा प्रकारे उर्वरित आयटम्सचे पण जीएसटी रेट अपडेट करून घ्या. सेट HSN कोड फॉर प्रॉडक्ट या विंडोमध्ये नवीन बदललेले HSN कोड्स आणि जीएसटी रेट्स पाहता येतील. अशा प्रकारे तुम्ही काही क्लिक्समध्ये सर्व आयटम्सचे जीएसटी रेट्स सहजरित्या बदलू शकता. जर तुम्हाला प्रोडक्टच्या MRP किंवा सेल्स रेट बदलायचे असतील तर त्यासाठी सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.